सातपूर प्रभाग क्रमांक 11 मधील महादेवनगर येथे गेल्या 15 दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे। वेळी अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। याबाबत वारंवार तक्रार करूनही मनपा अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक महिलांनी पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी मनपा कार्यालयासमोर मोर्चा काढत पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली। सातपूर प्रभाग क्रमांक 11 मधील महादेवनगर महालक्ष्मी चौक येथील महिला गेल्या 1 महिन्यांपासून पाणी टंचाईला तोंड देत आहे। ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला। गंगापूर धरण 100% भरले असतानाही महिलांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। मनपा अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार तक्रार केली तर ते येऊन फक्त पाहणी करून पाणी पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन देऊन जातात। पाणी प्रश्न सुटत नसल्याने महिलांनी अखेर मनपा कार्यालयावर मोर्चा काढत निषेध केला। प्यायला पाणी तर जगायचं कसं आम्ही? रोज नगरपालिकेमध्ये यायचं का आम्ही? काल पण आलं साहेब नव्हते, मग आज परत आलो आम्ही। मग उद्या आज जर व्यवस्थित पाणी आलं नाही नळाला उद्या डायरेक्ट खांडे घेऊन मोर्चा काढू आम्ही। कुठल्या एरियात राहिले तुम्ही? आम्ही सातपूर महालक्ष्मी चौक अजून दुसरं कोण बोलतंय? लिकेज झाले एक मिनिट लिकेज झाले सांगतोय जाऊ द्या महिनाभर नका पाणी सोडू महिना 2 महिने 6 महिने झाले आम्हाला उन्हाळा गेला, शाळेतले पोरांना बोला. आंघोळीला पाणी नाही पोरं तसेच काढून देत आहे पाण्याचा पत्ताच नाही तर काय करायचं दररोज यायचं मोबाईलवर टाकतोय आम्ही तरी कोणी येऊन पाहत नाही साहेब येते गाडीवर बघते चालू पडते पाणी येऊन साहेब देते पाठवत आहे साहेब लोकांना नळ खाली पण एवढले हांडा बसतो एवढं पाणी नळ खाली लावणे पाडले ते नळ तरी पाणी नाही मग कसं काय हे करायचं सांगा बरं कोणी बाहेर काम आहे धंदे डबे करायचे पाठी उठायचे बिगर आंघोळीचे डबे करायचे का शाळेत लावायचे तसेच लावायचे का मुलं तुम्ही एवढं नदीला पाणी धरणं भरून चालले ना तर त्याला बा पाणीच नाही काय असंही नाही ना।